आमदार भरत शेठ गोगावले आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे आणि वेश बदलून ते दिल्लीला जायचे सत्तांतर होताना आणि मौलवींसारखी दाढी ठेवायची, अमित शहांना भेटायचे, अशी टीका त्यांनी केली आहे. मौलवी असा उल्लेख त्यांनी वारंवार केला आहे. शिंदे साहेबांना तशी कधी वेळ आली नाही मौली आणि हे बोलण्याची, परंतु ज्या संजय राऊतांना ह्या मौलवींची मतं चालतात आणि त्यांच्या दाढी चालत नाही, म्हणजे ह्याचा अर्थ स्वार्थ मतलबी कसे असतात हे संजय राऊतांनी दाखवून दिलं आहे की आता त्यांची मतं घेऊन झालेली आहेत. आता त्यांच्यावरती काही बोललं तरी चालतं असं त्यांना वाटतं आहे, पण ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ. नक्कीच. पण त्यासोबत त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की लाडकी बहीण जी योजना आहे त्यामधले जे पैसे ते निवडणुकीच्या कामासाठी वापरले जात आहेत, त्यासाठी त्याचा प्रचार प्रसार केला जातोय आणि सरकार तिजोरी लुटते. हे तर अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आपल्या सरकारने, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या मंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनीच सगळं होकार दिलेला आहे आणि त्याप्रमाणे काम चालू आहे. आणि बहिणींना तरी कोणी फसवणार नाही आणि जो शब्द दिला आहे, परवा मुख्यमंत्री बोलले तो दिला आहे, त्यामध्ये माघारपळी नाही. नक्कीच. रायगडमध्ये जी घटना घडलेली आहे उरणमध्ये, आरोपीला आज अटक करण्यात आली आहे गुलबर्गा येथून. एकंदरीतच समाजाला काय आवाहन करू इच्छिता तुम्ही? खरं म्हणजे अत्यंत दुःखद अशी ती घटना आहे. असं कुठे होऊ नये ही आमची पहिली विनंती आहे. परंतु संपूर्ण सर्व समाज बांधवांना, वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आमची विनंती आहे की रायगड हे आपलं शिवाजी महाराजांचं पवित्र स्थान आहे, राजधानीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी अशा घटना घडू नये या मताशी आम्ही सहमत आहोत. जे आता झालेलं आहे, चूक आहे, त्याला पकडलं आहे, परंतु समाजामध्ये परत कुठं वादविवाद होऊ नये त्यासाठी आम्ही समाज बांधवांना सगळ्याच आव्हान करतो की शांततेने घ्यावं. पोलीस त्यांचं काम करतील आणि ज्याने जे कृत्य केलं आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी करता येईल ते करतील. आणि त्यासाठी माझी दोन्ही सगळ्याच समाज बांधवांना विनंती आहे, कोणीही आता कायदा कोणी हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याला जे पकडलं आहे त्याला ठाम शिक्षा होऊन तो आता कामात न जाईल. नक्कीच. आमदार संजूभाऊ गायकवाड सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. संजय गायकवाड साहेब, मराठा क्रांती ठोक मोर्चा जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करत होते. आता बरेचसे शिवसैनिक आरोप करतायत की भाजप प्रणित हे सगळे नेते आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा म्हणतायत की प्रवीण दरेकर यांनी त्यांना पाठवलं आणि आमचे मराठे ते नाही आहेत. कसं पाहता याकडे? नाही, आता त्या संदर्भात मी काही माहिती घेतली नाही, परंतु याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप असेल असं वाटत नाही. कारण मराठा क्रांती मोर्चांचे आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून राज्यभर चालू आहेत. 98च्या वर त्यांनी मोर्चे त्या महाराष्ट्रामध्ये काढले आणि मागचा वर्ष दीड वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर अगदी जळजळीत महाराष्ट्र आम्ही लोकांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि मग ह्या समाजाच्या मागणीकर्ताच्या मागण्या आहेत आणि त्यांनी एकही नेता सोडलेला नाही आहे. त्याच्यामुळे काय मातोश्वर करता तर काय वेगळं करता असं नाही आहे. नक्कीच. आज एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरती संजय राऊत यांनी टीका केलेली. म्हटले की मौलवी बनून जायचे सत्तांतर होताना एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांना भेटायचे आणि त्यांना दाढी जरी असली, ते धर्मवीर जरी चित्रपट काढत असले, त्यासोबतच चेले जरी असले आनंदित दिघे यांचे, तरी देखील दाढी घेऊन ते त्या ठिकाणी मौलवींसारखे जायचे. तुझ्या बापाला पण दाढी होती ना बाळासाहेब ठाकरेंना, त्याच्यावर त्यांची टिंगल करणार आहे का? बाळासाहेबांनी शेवटच्या सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती, त्याच्यावर टीका करणार आहे का तू? हा संजय राऊत नावाचा कुत्रा, याला काही अक्कल नाही आहे. छत्रपती संभाजीराजांना दाढी होती, शिवरायांना दाढी होती, मग का ते पण मौलवी म्हणून फिरत होते का? धर्मवीर आनंद दिघे साहेबांना पहिल्यापासून त्यांनी वागवली. एकनाथ शिंदे साहेब पहिल्यापासून तसे आहेत आणि बाळासाहेबांना तर शेवटच्या क्षणी शपथ घेतली होती की जोपर्यंत पुढची सत्ता आहे तो मी दाढी काढणार नाही म्हणून. मग त्यांच्यावरही बोलणार आहे का? एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात की दाढी हा ठाण्याचा पॅटर्न आहे, पण हीच दाढी आता टोचू लागली आहे का शिवसेना उभाटा पक्षाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला? त्यांना आनंद दिघे साहेबांची दाढी कधी सहन झाली नाही, तर ती आमच्या एकनाथ शिंदे दाढी कशी सहन होणार आहे? आनंद दिघे साहेबांना कसा त्रास झाला, काय झाला हे सच्च्या सैनिकांना सगळ्यांना माहीत आहे. त्यांचा मृत्यू का झाला हे माहीत आहे. नक्कीच. दाढीचं राजकारण सुरू झालंय महाराष्ट्रामध्ये. याला कसलं राजकारण म्हणताय? संजय राऊत एखादी टीका करतो त्याला काय राजकारण म्हणायचं का? तो घाणेरडा माणूस आहे, त्याला काय उठसूट कामधंदा नाही आहे. सकाळ उठला काय बडबडतो, रात्री उठला काय बडबडतो, त्याला कोण मस्त हे? त्याला आमच्या 20-25 आमदारांनी मतदान केलं आहे म्हणून त्याला एवढं बोलायला बळ मिळालं आहे. नक्कीच. राज ठाकरे स्वबळाचा नारा देत आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता राज ठाकरे यांच्या मुंबईतील
जे उमेदवार आहेत त्यांची 18 जणांची नावंसुद्धा जाहीर होतात, त्यांची यादी फिरते सोशल मीडियावरती. आणि वरळीतून राजपुत्र निवडून येणार नाही, म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे निवडून येणार नाही असं म्हणतात संदीप देशपांडे. या एकंदरीतच प्रकाराकडे कसं पाहता? राजसाहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की माझी युती ही फक्त लोकसभेपुरती आहे आणि मी विधानसभेला माझा निर्णय त्या ठिकाणी घेईल. आणि त्यांनी जे बोललं तशाप्रमाणे ते करतात आणि तो त्यांचा पक्ष आहे. किती जागा लढवायच्या, किती आणायच्या, कोणाला पाडायचं आणि कोणाला गाडायचं हे ते ठरवतील. ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. नाही, पण राज ठाकरे सोबत देशील महायुतीच्या, कारण तुमचा गाभा जो आहे हिंदुत्वाचा तो सगळ्या पक्षांचा एकच आहे. बरोबर आहे, गाभा एकच आहे, परंतु त्यांनी बोलल्याप्रमाणे ते करतात आहे. आणि अजून जवळपास 90 दिवस निवडणुकीला आहे. बऱ्यापैकी फेरबदल त्याच्यामध्ये राजकीय निर्णय फेरबदल होतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.